ऑन केलं. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण आज ज्या 3 मंडळांविषयी शिकलेलो आहोत त्याची थोडीशी उजळणी करणार आहोत आणि उजळणी करून आपण शिकणार आहोत की नक्की त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे आणि प्रभुदेव बाप त्याच्या पुत्राद्वारे योहानाला काय प्रगट करत आहे ते थोडंसं जाणून घेणार आहोत. कारण मागच्या वेळेस आपला जो परगम मंडळीचा जो व्हिडिओ आहे तो क्लिअर त्याचा व्हॉइस नव्हता, तर त्या अनुषंगानं माझी इच्छा झाली की आपण एक प्रॉपरली एक स्टेप बाय स्टेप ह्या 3 मंडळ्या पुन्हा एकदा पाहून घेऊया. तर अध्याय 2 आणि 3 मध्ये आपल्याला ह्या 7 मंडळांची पत्र दिसत आहेत आणि जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की ह्या 7 मंडळ्या कोणत्या परिस्थितीतून गेलेल्या आहेत आणि ह्याचा मोस्टली जो बॅकग्राऊंड आहे तो नेमका काय आहे ते आपण शिकलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्त या मंडळांसंदर्भात काय म्हणत आहोत हेही आपण पाहिलेलं आहे. म्हणजे याचा जो बॅकग्राऊंड आहे तो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. आपण सरळ दुसऱ्या अध्यायाकडे जाणार आहोत आणि इफिसच्या मंडळीचा जो संदेश आहे त्या संदेशाकडे आपण लक्ष देणार आहोत. इफिसच्या मंडळीला जो संदेश सांगितला आहे तिकडे जाऊ. अध्याय 2 आणि वचन 1 पासून पुढे आपण पाहणार आहोत. अध्याय 2 आणि वचन 1 पासून पुढे थोडंसं फास्ट जाण्याचा आपण प्रयत्न करूया, समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत. ओके. अध्याय 2 वचन 1 आपण पाहिलेलं आहे की मंडळीचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला उद्देशून या ठिकाणी ते पत्र आहे आणि काय काय लिहिलेलं आहे मी थोडंसं वाचून सांगतो. इफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही. आणि आपण शिकलो की देवदूत म्हणजे नेमकं काय, तर देवदूत म्हणजे नेता, देवदूत म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा जो शिक्षक आहे तो, पाळक या लोकांना उद्देशून एंजल्स किंवा दूत असं म्हटलेलं आहे. दूत म्हणजे आपण पुन्हा पाहिलं की दूत म्हणजे असं काही अलौकिक विलक्षण असा त्या ठिकाणी उभा राहिलेला स्वर्गातून आलेला दूत नव्हे, तर हा जो दूत आहे ज्या दूतासंदर्भात देवदूतासंदर्भात म्हटलेला आहे तर तो त्या ठिकाणी मंडळीचं प्रतिनिधित्व करणारा असा उद्देशून तो आहे. आणि त्याला असं म्हटलेलं आहे की तो मंडळीच्या नेत्याला सूचित करतो. देवदूत नसून मंडळीला धार्मिकतेमध्ये मार्गदर्शन करण्याच्या त्याच्या जबाबदारीवर जोर देतो. वडील देवदूत नाही, चर्चच्या पापांसाठी आध्यात्मिक दिशानिर्देशांसाठी तो जबाबदार आहे आणि म्हणून त्याला देवदूत असं म्हटलेलं आहे. आणि आपण शिकलेलो आहे त्या ठिकाणी की ज्यावेळेस आपण हे घेतलेलं होतं इफिसचं त्यावेळेस आपण पर्टिक्युलरली खूप स्ट्रेस केलेलं होतं ह्याच्यावर की मंडळीचा जो आध्यात्मिक मार्गदर्शक असणारा व्यक्ती असतो तो किती जबाबदार असतो त्या मंडळीसाठी. आणि ज्यावेळेस देवाचा दूत म्हणत आहे तर याचा अर्थ देवदूत असं म्हणत आहे म्हणजे देव आपण स्पेशल त्याला त्या गोष्टीसाठी अपॉइंट केलेला आहे. आणि त्या अपॉइंटमेंट संदर्भात आपल्याला दिसतं की दूताला लिही, कारण तो इफिसचा दूत जबाबदार आहे आणि जबाबदार असल्यामुळे त्याला हे लिहिणं फार आवश्यक आहे. आणि मग आपण पाहतो की नेमकं त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, तर जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धरतो, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो तो असे म्हणतो. आणि मग आपण तेही पाहिलेलं आहे की याच्याविषयी ऑलरेडी जे पहिल्या अध्यायामध्ये एक्सप्लेन झालेलं आहे की प्रभू कुठून बोलत आहे, तर 7 समयांमधून प्रभू उभा आहे, त्याच्या हातामध्ये 7 तारे आहेत, तो असं म्हणतो, असं त्याचं इंट्रोडक्शन आहे. तेही आपण पाहिलेलं आहे. तो प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात म्हणत आहे. आणि मग मंडळी जी आहे इफिसची ही मंडळी कष्टाळू आहे, कठीण परिस्थितीत ही चिकाटीने परिश्रम करत होत असत आणि जशी की सेवा कार्यातून त्यांच्या दिसून येतं त्यांनी पौलाच्या शिकवणीचं पालन करण्याचा प्रयत्न केला. संयमाने त्यांची कर्तव्ये इफिसच्या लोकांनी पार पाडलेली आहेत. आपल्याला या संदर्भात इफिसच्या लोकांचं जे पत्र आहे पौलाचं त्यातून दिसतं, कारण पौलाने या ठिकाणी फार कष्ट केलेलं होतं इफिसच्या लोकांमध्ये आणि ते आपल्याला पाहिलेलं आहे. पॉल त्यांच्याविषयी आपण किती मोठी ती सिरीज घेतलेली इफिसच्या लोकांची. पॉल त्यांचं ॲप्रिशिएशन करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना लिहित असतानाच तो सांगत आहे की पवित्र जन निवडलेले वेगळे केलेले, ज्यावेळेस पॉल पत्र लिहितो. आणि मग इफिसचे लोक अतिशय कठीण परिस्थिती इथंही आपल्याला दिसतं बघा. अध्याय जर 2 पासून तुम्ही बघितलं तर आपल्याला दिसतं तुझी कृत्ये, तुझे श्रम, तुझा धीर ही मला ठाऊक आहे. आणि तो इफिसच्या लोकांसंदर्भात प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणजे ॲप्रिशिएशन करतो की तुम्ही जे
कष्ट केलेलं आहे, तुमची कृत्ये, तुमचे श्रम, तुमचा धीर, हे सगळं मला ठाऊक आहे. ज्या परिस्थितीतून ही मंडळी चालू आहे, आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की प्रारंभीच्या या मंडळीचा कालखंड होता, ह्याच्यामध्ये मंडळीवर अनेक हल्ले झाले, मंडळी बाहेर पडली, मंडळ्या प्रस्थापित झाल्या, लोक फार वेगळ्या दृष्टिकोनातून इकडे बघत होते. रोमी साम्राज्य वाढत होतं. रोमी जे सम्राट आहे तो आपल्या मूर्त्या बांधत होता, जो त्या मूर्तीला भजत नव्हता त्यांना तो मारत होता, आणि मंडळांचे पाळक त्याला नकार देत होते. खूप भयानक परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये इफिसची मंडळी तिचं श्रम, तिचं कष्ट, म्हणतो की मी जाणून आहे की ती ढळली नाही. आणि ह्याच्यामध्ये देवाचा जो दूत आहे, म्हणजे जो मंडळीला ठेवलेला देवदूत आहे, त्याला तो म्हणत आहे की सगळं मी जाणत आहे, तुला दृष्ट लोक सहन होत नाहीत. आपण या मंडळी संदर्भात पाहिलेलं आहे की तुला दृष्ट लोक सहन होत नाहीत. इथंही आपल्याला दिसतं की इफिसच्या मंडळीला दृष्ट लोक सहन नाही होत. दृष्ट लोक म्हणजे काय? जे प्रेषित नसता, आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्याची परीक्षा तू घेतलीस. म्हणजे मंडळीमध्ये आले, स्वतःला प्रेषित म्हणवले, पण इफिसच्या लोकांनी त्यांची परीक्षा केली आणि जाणलं की ते प्रेषित नाही. आणि ही जी पत्र आहेत, या पत्रांमध्ये आपल्याला वारंवार खोट्यांविषयी दिसतं. खोटे लोक मंडळीत शिरतात, खोटे लोक खोटी शिकवण देतात, आणि अशा वेळेस मंडळी जागृत असणं फार गरजेचं आहे. मागच्या रविवारी मी संदेश देताना तुम्हाला सांगितलं बघा की एक फार कॉमन एक वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की जर तुमच्या मंडळीचा पाळक जर तुम्हाला खोट्या शिक्षणाविषयी बोलत नाही, जर तुम्हाला खऱ्या आणि खोट्याविषयी जाणीव करून देत नाही, जर तो वारंवार तुम्हाला हे सांगत नाही की जागरूक राहा, जागरूक राहा, जागरूक राहा, तर जर तो असं करत नाही तर तोही त्या खोट्यांमधला एक आहे, म्हणून तो असं करत नाही. पण या ठिकाणी आपल्याला दिसतं की इफिसची मंडळीलाही तर मग तुला दृष्ट लोक सहन नाही होत. तर दृष्ट लोक कोण होते? तर मंडळीमध्ये घुसलेले हे लोक आहेत जे स्वतःला प्रेषित म्हणवतात. पण इफिसच्या लोकांनी काय केलं? त्यांची परीक्षा घेतली असं तर म्हटलं, आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तेव्हा पट करून दिसून आल्यावर त्यांनी काय केलं तेही आपल्याला दिसतं. त्यांनी काय केलेलं आहे बघा, पुढे असं म्हटलेलं आहे, आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले परीक्षा घेतल्यावर, बरं का. म्हणजे जेव्हा त्यांनी अनालाइज केलं, परीक्षा घेतल्या, म्हणजे ह्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगू दे की मत्तई याचा 7वा अध्याय, तुम्ही न्याय करू नका, हे जे शब्द आहे ना, आणि त्या शब्दाचा आज फार गैरवापर करण्यात येतो की न्याय करू नका, तर याचा अर्थ होतो की तुम्ही चेक करू नका, जे आहे त्याला स्वीकार करा. अरे नाही कोण बनायचं, ह्याची परीक्षा कोण घ्यायची, असं नाहीये. तर एकदम पर्टिक्युलरली त्या ठिकाणी जर 7वा अध्याय आपण वाचला तर त्या 7व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिकवत आहे की तुम्ही कशा प्रकारे धार्मिकतेनं योग्य रीतीनं पारख करणं आवश्यक आहे, योग्य रीतीनं प्रत्येकाला कसं पारखायला पाहिजे, हे खुद प्रभू येशू ख्रिस्त शिकवतो. पण कालांतरानं ती वचनं जी आहे ती ॲज युज्युअल तोडून मोडून आपल्याकडे येतात, आपल्याला शिकवली जातात आणि सांगितलं जातं, हो न्याय करायचं नाही, हो पारख नाही करायची, आंधळ्यासारखंच राहायचं, जे कोणी म्हणते त्याचं हाय तसं ऐकायचं. हो बघा, देवाच्या सेवकाचा न्याय कोण करणार आहे? देवाच्या सेवकाला कोण पारखणार आहे? कुणामध्ये क्षमता आहे? जुन्या करारातील काही जी वचनं आहेत त्याचा वापर करून ती आपल्यावर थोपवण्यात येतात आणि आपल्याला पारख करण्यापासून आपल्याला अडवण्यात येतं. पण पवित्र शास्त्र आपल्याला सांगणार, बरोबर, दटावणार की तुम्हाला पारख करणं फार गरजेचं आहे, कारण मंडळीमध्ये सुळसुळाट आहे. आणि आपण या पत्रांमध्ये आता जी 3 पत्र आपण पाहिले, त्या तिन्ही पत्रांमध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्त ताडण करत आहे आणि अप्रिशिएशन करतो मंडळीची, जी मंडळी पारख करते. मग आज आपल्याला कोणती मंडळी बनणं गरजेचं आहे? जी पारख करते ती की आंधळी ती? तर ते समजून घेणं आवश्यक आहे की प्रभूची काय इच्छा आहे आपल्याविषयी. पारख करणारे लोक प्रभूला आवडतात आणि जी वचनानुसार पारख आहे, आणि त्यामुळे पारख करणं, पारख करणं, आणि म्हटलंय चांगलं ते मग दृढ धर. पारख करायची, चांगलं आहे तिथे काय करायचं? दृढ धरायचं. प्रभूची इच्छा आहे ते आपल्यासमोर. बघा पुढे असं म्हटलेलं आहे, तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख शोषले आहे आणि तू थकला नाहीस हे मला ठाऊक आहे. म्हणजे तू तू थकली नाहीयेस, तू थकली नाहीयेस, तू एकदम म्हणजे कष्ट केलेला आहेस, कष्ट केलेला आहेस, कष्ट केलेला आहेस, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी मला तुला दोष देणे. आता दोष कोणत्या गोष्टीविषयी आहे? की तू कष्ट केलंस, तू सगळ्या गोष्टींविषयी पारख केलीस, तुला दृष्ट गोष्टींचा वीट आहे, बरोबर आहे, पण मला तुला दोषही द्यायचा आहे. तर दोष कोणत्या गोष्टीचा आहे? तर या ठिकाणी आपल्याला दिसतं तो दोष लावत आहे, आणि 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी मला तुला दोष देणे गरजेचं आहे. आणि दैवी नाराजगी का आहे बरं? तर त्यांनी काय केलेलं आहे? जे त्याचे देव इतरांवर, जे त्यांचे देव आणि इतरांवर कमी होत असलेले प्रेम, याविषयी ते सूचित करतं. त्यांची चांगली कामे असूनही त्यांच्यातील प्रीतीची कमतरता ही एक महत्वपूर्ण आध्यात्मिक कमतरता आहे, हे प्रभू त्यांना
दाखवून देतं की तुम्ही प्रॉपरली जात आहात, पण तुमच्यामध्ये एक गोष्टीची कमी आहे, ती अशी आहे की तुमच्यामध्ये प्रीती कमी होत आहे. आणि त्याच्याविषयी मला तुम्हाला दोष द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही खूप चांगलं चाललेलं आहात, कठीण काळामध्ये तुमचं कष्ट आहे, तुम्ही फार धीर सोडला नाहीये, तुम्ही तग धरून आहात, एव्हरीथिंग इज गुड. पण मला तुम्हाला आता एका गोष्टीविषयी दोष द्यायचा आहे. मंडळी, आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की प्रभूची इच्छा आहे की मंडळीनं सदैव एक्सलन्स कडे जावं, पूर्णतेकडे जावं, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कधीही जर कमतरता आली, प्रभू त्या ठिकाणी दोष लावताना सांगतो की तुझ्यामध्ये दोष आहे. 5वं वचन बघा, तू कोठून पडलास याची आठवण कर, पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर, नाहीतर मी तुझ्याकडे येईन आणि तू पश्चाताप न केला तर तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढीन. काय म्हणतो? तुझी समयी काय करेन मी त्या ठिकाणावर काढेन. जपून राहा, पश्चाताप कर. मंडळीला सांगण्यात आलेली गोष्ट आहे की तुझी पहिली प्रीती तू आठव, विसरू नको. आज या ठिकाणी आपण जे बसलेलो आहोत, प्रभूनं आपल्याला जे पाचारण केलेलं आहे ते पाचारण आपण कधी विसरू नये. ज्या ठिकाणाहून त्यांना आपल्याला निवडलं, आपली अवस्था, त्यांना आपल्याला कसं निवडलेलं आहे, आपल्याला कसं वेगळं केलेलं आहे, आपली निवड कशी झालेली आहे, या सर्व गोष्टींसंदर्भात आपल्याला जाणीव असणं फार गरजेचं आहे. आणि जर आपल्याला जाणीव आहे तर आपण योग्य रीतीनं, म्हणजे आपली प्रीती कधी कमी नाही होणार. आपण वारंवार आठवणार की आम्हाला कुठल्या ठिकाणाहून बोलवण्यात आलेलं आहे. तुम्हाला आठवतं इफिसच्या मंडळीला ज्यावेळेस पॉल पत्र लिहितो, त्यावेळेस पत्राची सुरुवात मी दर रविवारी सांगतो बरं का, तर माझी इच्छा आहे तुम्ही आता मला सांगा मी कुठून करतो, मला तुम्ही सांगा. पॉल सुरुवात कुठून करतो इफिसच्या मंडळीची सुरुवात? बरोबर, ते तिथून करतो, पवित्र जन निवडलेले. अजून अजून ते बोलतो. त्याच्यानंतर मी दर रविवारी सांगतो बघा, तिथून करतो, पवित्र जन निवडलेले आहात. बरोबर. पहिला अध्याय काय म्हणतो तो? नाही, पहिला अध्याय काय म्हणतो तो इफिसच्या पहिल्या अध्यायामध्ये? हा बरोबर. पण काय सांगतो, तुमची निवड कधी झाली त्यांच्या? हा, तो म्हणतो की तुमची निवड कशी आहे? सृष्टी स्थापनेच्या अगोदर, तिथून तुम्हाला निवडलेलं आहे, तिथून तुम्हाला बोलवलेलं आहे, असं तो त्यांना सांगतो. मग त्यांना ज्यावेळेस तो स्टार्ट करतो त्यावेळेस त्यांना पवित्र जन म्हणतो, निवडलेले म्हणतो, पण त्यांना तो सांगतो की तुम्ही कुठले बाहेरचे लोक आणि तुमची निवड कुठून झालेली आहे, तुम्ही ते विसरू नका, असं त्यांना तो सांगतो. आणि सृष्टीच्या स्थापने अगोदर तुमची निवड झालेली आहे अशी सुरुवात करतो. आणि त्याच्यानंतर तो काय म्हणतो नंतर सांगा बरं, अध्याय 2-3 काय म्हणतो तो? आठवलं तुम्हाला की तुम्हाला जर आता पवित्र आत्मा दिलेला आहे, तुम्ही निवडलेले आहात, वेगळे केलेले आहात, ख्रिस्ती आहात, तर तुमच्यामध्ये काय असायला पाहिजे असं तो म्हणतो. त्याच्यानंतर मग मंडळीमध्ये तुम्ही कसं राहायला पाहिजे असं तो सांगतो. मग म्हणजे तुमच्यामध्ये जर पवित्र आत्मा आहे तर तुम्ही कसं राहायला पाहिजे. पण हे सगळं त्यांना तो म्हणतो. काय इच्छा आहे तिची? इफिसचे लोक हो, तुमची निवड आठवा, तुम्हाला कुठून निवडलेलं आहे ती 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 आठवण करा. आणि हाच संदेश ज्यावेळेस प्रभू त्यांना सांगत आहे, त्यावेळेस प्रभू प्रगट केल्यानंतर प्रभू पण तीच गोष्ट बोलतो. म्हणजे तुम्ही पहिली प्रीती आठवा, तुमची निवड कुठून झालेली आहे ती आठवा, ती विसरू नका, तुमचा कॉल आठवा, आणि ते तुम्ही जर ध्यानात ठेवलं तर खूप चांगलं होईल. त्यानो लक्षात घ्या की एखादं ज्यावेळेस झाड असतं आणि झाड ज्यावेळेस वाढत असताना ते एकदम छान, ज्यावेळेस कवळं असतं, एखादा वेल समजा कवळा असतो आणि तो वाढत असतो, खूप छान त्याची वाढ होत असते. पण जेव्हा ते निब्बर होतं ना, त्याचं एकदम म्हणजे त्याचा जो सुंदरपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो. ज्यावेळेस ते कोमल आहे, ज्यावेळेस ते नाजूक आहे, तेव्हा ते किती सुंदर छान असा तो वेल असतो. ऍज सून ऍज तो निब्बर व्हायला लागतो त्यावेळेस त्याची सुंदरता निघून जाते. तर मला तुम्हाला सांगायचं की मंडळीची जेव्हा निवड होते, ती कधी निवड आठवा, त्याची सुंदरता आठवा. प्रभून आपल्याला कायसाठी निवडलेलं आहे, त्याची गरज, त्यानं तुमच्या आणि माया जीवनासंदर्भात जी योजना आखलेली आहे ती नेमकी कोणती आहे, आपण किती मोठ्या प्रमाणात त्याला कृतज्ञ असलं पाहिजे, या सर्व गोष्टींसंदर्भात आपल्या मस्तिष्कामध्ये, आपल्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. ऍज सून ऍज आपण ते विसरायला लागू आणि मग आपण विचार करू आता आमचं तर झालेलं आहे, आता आम्ही सुसाट सुटेन, आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही वागू शकतो. नाही, आपला कॉल आपण सदैव आठवायला पाहिजे. आपण जीवन जगत असताना माझं माझं पाचारण कशासाठी आहे, माझी निवड कशासाठी आहे. नाहीतर प्रभू म्हणतो मी तुला दोष लावेन. म्हणून तू आपल्या जीवनाविषयी पश्चाताप कर. आता जे तू वागत आहेस, आता जे तू चालत आहेस, तुझी योग्यता तू आहे. काही गोष्टी ज्यावेळेस आपल्या बाजूला घडतात, ज्या आपल्या जीवनासंदर्भात काही अयोग्य असतात, त्यावेळेस आपण खडबडून जागे होतो. अरे
काहीतरी विचित्र व्हायला लागलं, आता चर्चला जायला पाहिजे बरं का, काहीतरी अयोग्य व्हायला लागले, प्रभूची प्रार्थना केली पाहिजे, प्रभूकडे आता गेलं पाहिजे, संदेश ऐकला पाहिजे. आणि ज्यावेळेस सगळं सुरळीत चालू आहे ना, आपल्याला वाटतं की अरे झालं आता आमचं. ज्यावेळेस खडबडून जाग कधी येते, ज्यावेळेस सगळं तुमच्या मनाच्या विरोधात होऊ लागतं, आपण आता देव पाहिजे आम्हाला, आता देवाकडे गेलं पाहिजे. म्हणून प्रभू म्हणतो पहिलाच समजून घे तुला कुठं जायचंय, तुला कसं उभं राहायचंय. ठीक आहे. आणि ही गोष्ट मी आपण एक दिवस मंडळीमध्ये कधी इयोब शिकलोय का? इयोब कधी शिकलो इयोबाविषयी? ओके. एखादा दिवस ना आपण इयोबाविषयी सेमिनार ठेवू. ओके. आणि इयोबाच्या जीवनातून आपण समजून घेऊया, शिकून घेऊया. इम्पॉर्टंट आहे खूप. कारण कधी कधी काय वाटतं आपल्याला सगळं काही नीट चालू आहे, सगळं काही योग्य चालू आहे, आणि आपण आपल्या जे रिच्युअल्स आहेत, आपल्या ज्या गोष्टी त्या करू लागतो. खडबडून जाग कधी येते जेव्हा देव आपल्याला हलवतो. इफिसच्या लोकांना तो म्हणतो तुला दोष देणं मला गरजेचं आहे, कारण तू तुझी पहिली प्रीती विसरलेली आहेस, म्हणून मी त्या गोष्टीविषयी तुला दोष देतो. आपण जागृत असणं फार गरजेचं आहे. तो म्हणतो तरी पण तुझ्यात विशेष हे आहे की निकालाइताच्या कृत्याचा द्वेष तू करतेस, त्याचा मीही द्वेष करतो. आता निकालाइताईस जे आहेत ते लोक, त्यांचे जे विश्वास आहे त्या संदर्भात तो म्हणतो मी त्यांचा द्वेष करतो. आत्ममंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ते ऐको. देवाच्या बागेत जे जुनी झाड आहे त्यावरचे फळ मी त्याला खाव्यास देईन, असं तो त्यांना म्हणत आहे. आणि मग या गोष्टींविषयी जे खोटं आहे त्या खोट्याचा इफिस द्वेष करत आहे. ऍप्रिशिएशन आहे त्याविषयी, ऍप्रिशिएशन. पण त्याचबरोबर पहिली प्रीती जी आहे ती तू विसरलेली आहे, तुझ्यामध्ये दिसत नाहीये, पण तुला पश्चाताप करायचा आहे, हे आपल्याला इफिसच्या लोकांकडून दिसतं. निकलाइताच्या लोकांचा तू द्वेष करतेस, मीही द्वेष करतो. ऍप्रिशिएशन. पण त्याचबरोबर पुन्हा एक सूचना आहे धोक्याची, की लक्षात ठेव, पश्चाताप कर. ओके. इफिसच्या लोकांना पुन्हा सांगितलेलं आहे पश्चाताप कर. पश्चाताप कायसाठी बरं? कारण मार्ग चुकू नको, मार्ग चुकू नको, जे तुझं आहे ते तू लक्षात ठेव. ओके. आता स्मरणेकडे येऊया आपण. कुणाचा प्रश्न आहे इफिस विषयी? काय इफिस विषयी कुणाला काही प्रश्न आहे आज? कोणाला काही विचारायचं आहे इफिस विषयी? असं वाटतं की मला थोडंसं विचारायचं आहे इफिस विषयी, काय शिकलेलो आहे आपण? ओके. आठवलं तर सांगा बरं का, मी पुन्हा नंतर परगमचं झाल्यानंतर मी तुम्हाला विचारेन. स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही. दूत मंडळीचे पाळक किंवा संदेशवाहक असे दर्शवतात. आपण हे शिकलेलो आहे. स्मुर्णा एक शहर, विशेष सम्राट उपासनेचे शहर आहे. रोम मधील सौंदर्य, संपत्ती, मजबूत निष्ठा यासाठी स्मुर्णा ओळखलं जात होतं. स्मुर्णा म्हणजे गंधरस दफनविधीसाठी वापरण्यात येणारा हा पदार्थ आहे, आणि हे दुःखाचं प्रतीक आहे. आणि ह्याला विषय असं म्हटलेलं आहे, जो पहिला जो शेवटला, जो मेला होता व जीवन झाला तो असे म्हणतो. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे, त्याचं इंट्रोडक्शन आहे, की जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला तो असे म्हणतो, असं सांगण्यात आलेलं आहे. नववचन तुझे संकट, तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. पुन्हा एकदा या ठिकाणी स्मुर्णेविषयी असं म्हटलेलं आहे की तू कशी आहेस? नाही, कशी आहेस तू? काय म्हटलंय? भौतिक दृष्टिकोनातून कशी? बरोबर आहे. काय तू दरिद्री आहे, म्हणजे भौतिक दृष्टिकोनातून ती कशी आहे? गरीब आहे, आणि तिला क्लेश आहे. तिच्याकडं जसं इतर मंडळांकडे आहे आजूबाजूच्या धन संपत्ती, तशी ती नाही आहे. त्यामुळं जर आपण स्मुर्णेकडे बघितलं तर स्मुर्णेचं इंट्रोडक्शन पण कसं आहे की म्हणजे मेल्यासाठी वापरतात ना ते गंधरस, त्याचं नाव स्मुर्णा, जे शहर आहे शहर स्मुर्णा येथील ख्रिस्ती मंडळीला जे पत्र आहे, स्मुर्णेचं नावच ते आहे. काय बरं? की गंधरस मरणानंतर जे वापरतात तो गंधरस. आणि म्हणून याचं इंट्रोडक्शनच असं होतं की तुझं दारिद्र्य, तुझं संकट मला ठाऊक आहे. म्हणजे तू दरिद्री आहेस, तुझं संकट आहे, स्मुर्णेविषयी मला ठाऊक आहे. कोण म्हणत आहे? जो पहिला आहे, शेवटला आहे, जो मेला होता, जीवन झालाय, तो असं म्हणतो. तरी तू धनवान आहेस. म्हणजे भौतिक दृष्टिकोनातून गरीब आहेस, पण तरी तू धनवान आहेस. कशा बाबतीत बरं धनवान आहे? बघा काय म्हटलं. आणि जे यहुदी नसून स्वतःला यहुदी म्हणवतात व केवळ सैतानाची धर्मसभा आहेत, अशा लोकांचे निंदायुक्त भाषणही मला
ठाऊक आहे. मग तिथं आपण पाहिलेलं आहे की काही यहुदी लोक त्या ठिकाणी आहेत, स्वतःला यहुदी म्हणवत आहेत, पण सम्राटच्या मूर्तीची उपासना करत आहेत. आणि मग त्यांच्यामध्ये जी ख्रिस्ती विश्वासणारी आहेत, जी ही मंडळी आहे स्मुर्णेची, ती मंडळी त्यांच्यासमोर झुकली नाहीये. सम्राटाची जी मूर्ती आहे त्याला ती नमन करत नाहीये. आणि त्यामुळं काही यहुदी लोक आहेत, ते जाऊन नमन करत आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः काय करत आहे, ती गोष्ट नोट डाऊन करत आहेत, सांगत आहे, यहुदी नसून स्वतःला यहुदी म्हणवतात व केवळ सैतानाची धर्मसभा आहेत अशा लोकांचे, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन त्या मूर्तीच्या पायथ्याशी जाऊन हे धर्मसभा घेत आहेत, अशा लोकांचे निंदायुक्त भाषण मला ठाऊक आहे. 10व वचन, तुला सोसावयाची जी संकटे आहेत त्याचे भय धरू नको. मंडळीला तो सांगत आहे की जी सोसावयाची तुला संकट आहेत त्याचं भय तू कधी धरू नको. पुढे असं म्हटलेलं आहे, पहा तुम्ही मोहात पडावे म्हणून तुम्हा सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे. आणि आपण ज्या वेळेस ते वचन पाहतो तर आपल्याला समजतं की तुम्ही 10 दिवस संकटात असाल, तुला मरावे लागले तरी विश्वास राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुकुट देईन. जे प्रारंभीच्या मंडळीला सांगितलं तेही हिला सांगितलं की मी तुला जीवनी मुकुट देणार आहे. का बरं? तर 10 दिवस तुला संकट येईल, पण संकटामध्ये तू स्थिर राहा. वचन असं म्हणतं, येशू त्याच्या आगामी छळाबद्दल चेतावणी देतो, पण तू घाबरू नका असं प्रोत्साहन देतो. सैतान तुमच्यापैकी काहींना तुरुंगात टाकणार आहे. सैतान हा आरोप करणारा या छळाच्या मागे आहे. तुरुंगवास व दुःख विश्वासणाऱ्यांच्या विश्वासाची परीक्षा घेतील. 10 दिवस तुम्हाला त्रास होईल. दुःखाचा कालावधी लहान असेल. 10 दिवसांचं ते प्रतीक आहे. मरणापर्यंत विश्वासू राहा आणि मी तुम्हाला जीवनी मुकुट देईन. येशू त्यांच्या विश्वासूपणाचे प्रतिफळ म्हणून सार्वकालिक जीवनाचे वचन देतो, जे विजयाच्या मुकुटाचं प्रतीक आहे. येशू ख्रिस्त काय करत आहे? त्यांना म्हणत आहे, घाबरू नका, मरेपर्यंत विश्वासू राहा. ठीक आहे, तुमचं दुःख, तुमचं कष्ट, तुमचं दारिद्र्य सगळं मला ठाऊक आहे. सैतान पिसाळलेला आहे आणि तो त्या राजेशाहीच्या दृष्टिकोनातून तुमच्यावर आक्रमण करणार आहे आणि मंडळी तुम्हाला पकडून तुरुंगवासात टाकणार आहे. तुमचा तुरुंगवासाचा कालावधी लहान आहे, पण मरेपर्यंत विश्वासू राहा असं स्मुर्णेला तो सांगत आहे. आणि का बरं? तर मी तुम्हाला जीवनी मुकुट देईन असं त्यांना तो सांगतो. फार आवश्यक आहे. पुन्हा एकदा आजच्या मंडळांसाठी असणारा विशेष संदेश काय आहे बरं? तर कितीही संकट आलं, कितीही कष्ट आलं तरी मरेपर्यंत तुम्ही विश्वासू राहा. मला माहित आहे की आज काही घटना फार मोठ्या घडलेल्या आहेत जगभरामध्ये. ओके, जगाच्या जो जॉग्राफी आहे त्याच्यामध्ये काही मोठ्या घटना आज घडलेल्या आहेत. तुम्हाला हे ठाऊक आहे की इराणनं फार मोठं मिसाईल इस्रायलवर टाकलं आणि इस्रायलनं युएनचे जे सेक्रेटरी आहेत, तुम्ही विचार करा, एवढंच राष्ट्र आहे ते. युएन म्हणजे युएनचे सेक्रेटरी, युनायटेड नेशनचे सेक्रेटरी, म्हणजे ह्या राष्ट्रानं त्याचे जे सेक्रेटरी आहे इस्रायलमध्ये त्याला बंदी घातली. म्हणजे जगामध्ये या व्यक्तीला कोणच अडवू शकत नाही आणि इस्रायलने त्याच्या येण्यावर बंदी घातली आणि सांगितलं की आमच्या देशात येऊ नको. सगळे जे युरोपियन नेशन आहेत, ज्यांना मी तुम्हाला 10 राष्ट्र म्हणतो, त्या सगळ्या युरोपियन नेशननी इस्रायलवर झालेल्या आक्रमणाची निंदा केली. पण तुम्हाला माहिती इस्रायल काय बोललं? इस्रायल म्हटलं आम्ही हल्ला नाही करणार आहे त्यांच्यावर. बोलतो तो वेळ आम्ही ठरवणार त्यांच्यावर हल्ला कधी करायचा. ठीक आहे, आता त्यांनी केलाय, त्यांनी खूप मोठी चूक केली, आमच्यावर एवढं मोठं मिसाईल टाकू. आता आम्ही ठरवणार आम्ही कधी हल्ला करणार, आम्ही वेळ ठरवणार, आम्ही प्लेस ठरवणार आणि आम्ही हल्ला करणार आहे. आणि आता आमच्यामध्ये कोणी नाही यायचं. आता हे युद्ध जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात, जे अणुबॉम्बचं युद्ध आहे ना, तिकडं ते अग्रेसर होत आहे. कारण आता हे राष्ट्र ज्याच्याकडे एवढे जास्त अणुबॉम्ब आहेत ते गप नाही बसणार आहे, कारण त्यांनी एवढे आक्रमण त्यांच्यावर केलेलं आहे मागील दिवसांमध्ये, फार भयानक. त्यांनी लेबनन संपवलं, आता ते इराणकडे चालले. त्यांनी वन बाय वन सेम जसं पवित्र शास्त्रात आपल्याला लिहिलेलं आहे तसंच घडत आहे. प्रत्येक राष्ट्र पुन्हा इस्रायल काबीज करत आहे. त्यांचं एकच लक्ष आहे की आता येरुशलेम मध्ये मंदिर बांधणारच. मी तुम्हाला सांगतो, ॲज सून ॲज मंदिर बांधेल
तुम्हाला त्या ठिकाणी जो खोटा ख्रिस्त आहे तो दिसणार आहे. ही इज गोइंग टू कंट्रोल द एंटायर वर्ल्ड. हे एवढं फास्ट होत आहे. वी आर सो नियर टू द फ्युचर. आणि प्रभू करो आणि त्याच्या मंडळीला तो लवकर आपल्याकडे आकर्षण द्या. कारण खूप अग्रेसर होत आहेत गोष्टी, खूप फटाफट गोष्टी होत आहेत. आपल्याला ठाऊक नाहीये त्याच्या येण्याची वेळ कोणती आहे. आपण फक्त आजूबाजूला घडत असलेल्या घटना बघू शकतो. आपण ज्यावेळेस ही पत्र वाचतो जी प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळांना लिहिलेली आहेत, त्यावेळेचा कालखंड काही साधा सुद्धा नाहीये, फार कठीण कालखंड आहे. सेम गोष्टी घडत आहेत. ह्याच्याहून आता जे घडत आहे इस्रायल संदर्भात ते फारच डेंजरस आहे, एकदम डेंजरस. मी तुम्हाला सांगत आहे की इस्रायल वन बाय वन आजूबाजूचे सगळे नेशन्स जे आहेत ते इस्लामिक राष्ट्र जे आहेत ते कॅप्चर करत आहेत. तुम्ही जर पाहिलं तर आता जे हिजबुलचा जो आतंकवादी होता ज्याला इस्रायलने मारलं, त्याचे पडसाद इंडियामध्ये उमटले. माहिती तुम्हाला, इंडियामध्ये उत्तर प्रदेशमध्ये खूप मोठी रॅली निघाली आणि इस्रायली सर्व जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यावर बंदी केली. तुम्ही थोडंसं विटीला गेला ना आणि विटीमध्ये थोडं हॉटेल्समध्ये फिरला तर तुम्हाला हॉटेल्समध्ये पॅप्सी, थम्सअप, कोक मिळणार नाही. बंदी आहे पर्टिक्युलरली काही काही हॉटेल्समध्ये. कारण का? त्याचे ओनर्स इस्रायली आहेत, यहुदी आहेत. बंदी आहे, त्यांच्या प्रोडक्ट्सवर बंदी आहे. तुम्ही जर थोडंसं अजून त्या गल्ली बोळातून फिरले, जर तुम्ही थोडंसं आतमध्ये मस्जिद बंदर आणि या बाजूला, तर तुम्हाला तिथं बॅनर्स दिसतील, छोटे छोटे बॅनर्स जे इस्रायल विषयी काय करत आहेत, त्यांना विरोध करत आहेत. हे फार रॅपिडली होत आहे, जगभरामध्ये ते होणार आहे आणि हा काळ फार जवळ आलेला आहे. आपल्याला फार जागृत राहायचं, घडत असलेल्या घटनांकडे फार बारकाईनं बघायचं. आज संपूर्णपणे हेडलाईन्स त्या आहेत. त्यानं मी पुन्हा सांगत आहे तुम्हाला, हे राष्ट्र अतिशय छोट आहे. ओके, अतिशय छोट आहे. जर तुम्ही जर असा तो जगाचा चार्ट बघितला, त्याच्यामध्ये फक्त एक डॉट दिसतो तुम्हाला. ओके, फक्त डॉट. पण जे काही त्या देशात घडत आहे ते हेडलाईन्स बनत आहेत. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, ही काही साधारण गोष्ट नाहीये, ही अनन्यसाधारण गोष्ट आहे की जगाच्या त्या एका टिपक्यावर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं. आजूबाजूला सगळे त्यांचे जे राष्ट्र आहेत ते राष्ट्र त्याचे विरोधक आहेत आणि त्याच्यामध्ये हे एकटंच तग धरून आहे. ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. देव आपली गोष्ट अलाउ करत आहे. याचा अर्थ बिलकुल हा नाही आहे की आता ते राष्ट्र वरचढ होणार आहे, सगळ्यांना मारणार आहे. ॲब्सोल्युटली होणार आहे. पण येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस ख्रिस्त विरोधक येईल, खोटा ख्रिस्त येईल, मी तुम्हाला सांगतो त्या राष्ट्राचा निभाव लागणार नाहीये. ते सळो की पळो होणार आहे. सगळे तुटून पडणार आहेत त्याच्यावर आणि यहुदी पुन्हा एकदा सळो की पळो होणार आहेत आणि याच्यामध्ये यहुद्यांचं तारण आहे. तेव्हा ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळणार आहेत. त्यानो हा काळ काही चांगला नाहीये. अनेकांना असं वाटतं की वाव, आता इस्रायल सगळ्यांवर वरचढ आहे आणि हे होणार आहे ते होणार आहे. ॲब्सोल्युटली होत आहे. ॲज सून ॲज मंदिर बांधण्यात येईल, तुम्ही पहा काय ह्यांचा सळो की पळो होतं. एकच ध्येय असेल सर्व राष्ट्राचं, काय की याला नेस्तनाबूत करा. आणि ते जगभरात पळतील, डोंगरांमध्ये पळतील, लपण्याचा प्रयत्न करतील. त्यानं ही परिस्थिती चांगली नाहीये, घटना चांगल्या नाही आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आणि मी विश्वासणारे म्हणून प्रभूकडे हीच प्रार्थना केली पाहिजे की मरूपर्यंत प्रभू आम्हाला विश्वास होतो, मरूपर्यंत आम्ही विश्वास राहावं. एवढीच आम्हाला कृपा करा. कारण मरूपर्यंत विश्वास राहण्यासाठीच तुम्हाला आणि मला पाचार आहे. स्मरणा म्हणजे अगं तुझ्याकडे काहीच नाही, तुझी अवस्था किती बिकट, तुझं दारिद्र्य किती, पण तू कशी आहेस, किती आध्यात्मिक तू काय आहेस, धनवान आहेस.
हे फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे काय इक्विपमेंट्स आहेत, आपण कोणत्या ठिकाणी आहोत. अरे आमच्याकडे थोडंसं छोटंच आपलं चर्च आहे, आम्ही काही छोट्या युनिटमध्ये आहोत. हो, आम्ही सध्या फक्त एक 40 लोकच बसू शकतो, आमचं युनिट छोटा आहे. अरे किती मोठ्या त्या इमारती आहेत, आमचं आकर्षण त्या इमारतींकडे आहे. हा हा हा, किती छान प्रभू म्हणाल, काय छान तुमची इमारत आहे बरं का, मला आवडली बरं का, येशूने अप्रिशिएशन करेल. बिलकुल नाही. जर तुमचं लक्ष, तुमचं ध्येय ही इमारत आहे आणि आध्यात्मिकता नाही, त्या इमारतीचा नाश आहे. फार इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कुठं बघताय, तुमचं लक्ष कुठं आहे. म्हणून स्मुरणेला अप्रिशिएशन आहे का? ॲब्सोल्युटली आहे. स्मुरणेला म्हटलंय मी अप्रिशिएट करत आहे तुला. कशाबद्दल बरं? कारण तू आध्यात्मिक धनवान आहे. का धनवान आहेस? तुझ्या दारिद्र्यामध्ये पण, तुझ्या गरिबीमध्ये पण तू माझ्याकडे कशा रीतीनं पाहत आहेस. प्रियानो, तिच्याविषयी तो काय म्हणतो बघा. तो म्हणतो, मी तुला, तू संकटात असाल, तुला मरावे लागले तरी विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुकुट देईन. एकदम शेवटी एक्स्ट्रीम तो सांगत आहे, मरावं लागलं तरी तू विश्वासू राहा. प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला हे एक फार अभिवचन आहे की मरावं लागलं तरी पण विश्वासू राहा. प्रियानो, आपण जे इथं बसलेलो आहोत, कदाचित हा व्हिडिओ ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. जर समजा रॅप्चर मध्ये तुम्ही इथं राहाल किंवा मी राहीन रॅप्चर झाल्यानंतर, ठीक आहे, जो कोणी राहील लक्षात घ्या, प्रभूकडे पहा, त्याच्या अभिवचनाकडे पहा. लवकरात लवकर पवित्र शास्त्र कुठं आहे ते हाताळा आणि पश्चाताप करा. मरूस तोपर्यंत विश्वास करा, कारण तो एकच समय असेल, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. कारण प्रभू येईल आणि त्याच्या मंडळीला स्वतःकडे घेईल, आणि त्याच्यानंतर जे उरतील त्यांच्याकडे एकच पर्याय आहे, पवित्र शास्त्र सगळ्यात पहिला आपल्या जवळ घ्या, कारण ते तुमच्या हातात परत मिळेल ठाऊक नाही. तुमचे मोबाईल्स, पवित्र शास्त्राचे ॲप्स, एव्हरीथिंग विल गॉन, काहीच मिळणार नाही. जे तुमच्या हातात असेल त्याला घट्ट पकडा. तुमच्या आता लॅपटॉपमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये हे जे तुम्हाला सगळं दिसतंय, सगळं निघून जाणार, सगळं बंद होणार, शोधून पण तुम्हाला मिळणार नाही. घट्ट पकडा या पवित्र शास्त्राला, वचन पाठ करा, कारण परिस्थिती वेगळी होणार आहे. कदाचित त्यावेळेस वाचायला नसेल पण तुमच्या बुद्धीमध्ये असेल. वाचन करा, पाठांतर करा आणि आपली वचनं डोक्यामध्ये ठेवा, कारण तेच तुम्हाला शेवटी सहायताने मदत करणार. उगाच पवित्र शास्त्र असं नाही म्हणत की तुझ्या ती मुखी सदैव असू दे, तुझ्या लक्षात ठेव, नाही, पाठ कर, तुझ्याजवळ ठेव, कारण शेवटी तीच साथ तुम्हाला होणार. मी तुम्हाला सांगत आहे, त्यावेळेस मी आज त्या न्यूज बघत होतो, वन बाय वन एक आणि एक US चे होणारे आता दोन्ही प्रेसिडेंटल दोघं जे आहेत ते दोघं जण एकदम आवेशानं आज बोलत होते इस्रायलवर झालेल्या आक्रमणाविषयी. फार कठीण आहे. प्रत्येक जण, कॅनेडियन प्रेसिडेंट असो, एव्हरीवन स्पीकिंग. हे लोक म्हणतात फक्त नेथन्याहू याहूचं एकच वाक्य होतं, जे इराणनं केलं चांगलं नाही केलं, दे विल फेस द कॉन्सिक्वेन्सेस, एवढंच त्याचं वाक्य. आणि डिफेन्स हेड, इस्रायल डिफेन्स हेड म्हणतो की माझा वेळ असेल, माझा टाइम असेल, माझी प्लेस असेल, मी आक्रमण करणार, एवढंच त्यानं सांगितलं. हेच त्यांचं स्टँड असतं पहिल्यापासून. ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही एक मारले, थांबा जरा, तुम्हाला दाखवतो, इट विल बी व्हेरी डेंजरस. ह्याच्यानंतर जे असेल ते फार डेंजर असेल, तुम्हाला मी लिहून देतो, पहा येणाऱ्या 1 आठवड्यामध्ये इराणची अवस्था काय होईल. फार भयानक. इस्रायल इज गोइंग टू बी द वर्स अँड वर्स. हे होणार आहे. म्हणून आपण पवित्र शास्त्राकडे ज्यावेळेस बघतो, शास्त्रात लिहिलेल्या गोष्टी पूर्णत्वेकडे जात आहेत हे आपण पाहतो. आपण पुढच्या मंडळीकडे जाऊया. पुढची मंडळी आपल्याला म्हणते परगम. आणि मागच्या बुधवारी आपण परगम मंडळीविषयी शिकलेलो होतो. ही मंडळी कुठली आहे, ही मंडळी काय आहे, याविषयी आपण पाहिलेलो होतो. परगम म्हणजे गड, म्हणजे ज्या ठिकाणी परगम शहर आहे ते एका गडावर असणारं शहर आहे. आणि त्या शहरावर असणाऱ्या, परत इंट्रोडक्शन 12 असं आहे
परगम येथील मंडळीच्या देवदूताला लिही. जसं तुम्हाला सांगितलं, देवदूत म्हणजे पाळक, देवदूत म्हणजे अध्यक्ष, देवदूत म्हणजे जो मंडळीचं प्रतिनिधित्व करतो त्याला लिही. आणि याचं इंट्रोडक्शन असं आहे, ज्याच्या जवळ तीक्ष्ण दुधारी तलवार आहे तो असं म्हणतो. आणि आपण येशू ख्रिस्ताचं पहिल्या अध्यायात जे डिस्क्रिप्शन पाहिलेलं आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्याजवळ दुधारी तलवार आहे आणि तिथे तो असं म्हणतो असं लिहिलं. 13व वचन, तू कोठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन आहे तेथे राहतोस. जसं मी तुम्हाला मागच्या बुधवारी सांगितलं की सैतानाचं आसन म्हणजे सम्राटनं काय केलेले आहे, त्याची एक मंदिर त्यानं बांधलेलं आहे. आणि आशियातलं हे पहिलं मंदिर होतं जे सम्राट जे रोमचा सम्राट आहे त्यानं ते मंदिर बांधलं. त्याला सीझर असं म्हणतात. आणि हे रोम साम्राज्याचं धार्मिक केंद्र असं ते ठरवण्यात आलेलं होतं. आणि रोम जे साम्राज्य आहे त्या साम्राज्यातील प्रत्येक लोकांना आदेश होता की प्रत्येकानं येऊन या सम्राटाच्या मूर्तीसमोर नमन करावं. आणि प्रत्येक जण येऊन त्या मूर्तीसमोर नमन करत होते. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की रोम जेव्हा कॉन्कर करत होतं तेव्हा रोम मूळतः असं नव्हतं. रोम कसं होतं तर रोम काय करायचं, रोम मूर्ती बनवत नव्हतं स्वतःच्या. तर रोम काय करायचं, रोम यायचं आणि ज्या राष्ट्रांवर ते राज्य करायचे त्या राज्यांवर राज्य करत असताना ते यायचे आणि त्यांची जी आध्यात्मिक परिस्थिती आहे, धार्मिक परिस्थितीचं अध्ययन करायचे आणि ते पाहायचे की या ठिकाणी कोणता समुदाय जास्त आहे. उदाहरणामध्ये येशू ख्रिस्ताच्या कालखंडामध्ये जेव्हा त्यांना समजलं की या ठिकाणी यहुदी समाज मोठा आहे तर त्या समाजातील त्या लोकांनी शास्त्री, परुषी, सदुकी यांना पकडलं जे धर्म चालवतात. आणि जेव्हा त्यांना पकडलं आणि त्यांच्यावर किंवा त्यांच्याद्वारे ते लोकांमध्ये कार्य करू लागले. ते धर्मांना हात नव्हते लावत. तर ते काय करायचे, लोकांना काय आवडतं त्या दृष्टिकोनातून ते होल्ड करत होते. तुम्ही पहा येशू ख्रिस्ताला पकडल्यानंतर पिलाताकडे घेऊन जाणं, हेरोदाकडे घेऊन जाणं, उद्देश काय होता? उद्देश हा होता की लोकांना काय आवडतं. लोक जेव्हा ह्याला वधस्तंभावर खेळा, हा काय करत आहे, तो म्हणतो अरे हा निर्दोष आहे. जेव्हा तो त्याची पारख करतो त्याला आढळते की हा निर्दोष आहे, ह्याला मारावं असं काही नाही, त्याला नाही वधस्तंभावर खेळा. का आरडाओरड, लोक जे बोलत आहेत त्या दृष्टिकोनातून वागणूक करणं. मग तो काय करतो, हात धुतो आणि म्हणतो की बाबा माझं ह्याच्यामध्ये काही सहभाग नाही आणि त्याला तो तुम्ही म्हणत असल्यामुळं मी मारतो. मारा अगोदर पण तो म्हणतो की आमच्याकडे एक निवड आहे की आम्हाला कुणाला तरी सोडायचं असतं. तर एकदम क्रूर जो आहे बरब्बा त्याला सोडतो. चालेल का तुम्हाला? हे काय म्हणतात, हो बरब्बाला सोड. म्हणजे जी निवड आहे त्या निवडीमध्ये म्हणजे हा प्रयत्न करत आहे, जे लॉज आहेत त्याचा वापर करत आहे. पण लोकांपुढे त्याचं काय चालतं का? नाही. रोम पहिला असं नव्हतं, पण कालांतराने रोम काय करू लागलं, रोम मध्ये जो लालच आहे तो लालच असा आहे की इतर देवदेवतांची का उपासना करावी, सो लेट्स क्रिएट आवर ओन आयडल्स. आणि रोम मग काय करू लागलं, त्यांचे आयडल्स बनू लागलं. तुम्ही जर थोडंसं अजून तुमच्या गुगलाइज केलं, गुगलमध्ये गेला आणि गुगलमध्ये जाऊन जर चेक करू लागला तुम्हाला काही गोष्टी दिसतील. तुम्ही पहा तिथं तुम्ही म्हणा की रोमचे मूर्त्या आम्हाला दाखवा, तर तुम्हाला रोमच्या मूर्त्या दिसतील. कोण तर ते सम्राट आहेत त्यांच्याच मूर्त्या, पण त्या मूर्त्यांना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आकार दिलेले, जनावरांची तोंड लावलेले असे तुम्हाला दिसतील. कारण ते प्रत्येक जण स्वतःला ना तशा प्रकारे इमॅजिन करत होते आणि तशा प्रकारे मूर्ती प्रस्थापित करत होते. आणि मग या ठिकाणी ज्यावेळेस आपण वाचतो तर आपल्याला दिसतं की इथे एकदम क्लिअर प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, तू कोठे राहतोस मला ठाऊक आहे. हे परगम तुझं स्थान कुठे आहे? गडावर आहे. आणि त्या गडावर काय आहे? सैतानाचं आसन आहे. सैतानाचं आसन म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मूर्ती आहे म्हणून म्हटलेलं आहे तिथं आसन आहे, तिथं तू आहेस. तू माझे नाम दृढ धरून राहिला आहेस आणि माझा साक्षी. म्हणजे परगमला तो सांगत आहे की तू माझं नाव दृढ धरून राहिलास, तू सोडलं नाहीस माझं नाव. का बरं? एवढी सम्राटाची मूर्ती असताना त्याला नमन तू केलं नाहीस, एकदम सॉलिड उभं राहिलास. इथंच नाही थांबत, तो असं म्हणतो आणि माझा साक्षी. माझा साक्षी, हो माझा साक्षी त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी हा पाळक होता. पाळक कोण आहे? माझा विश्वासू अंतिपा. त्याचं नाव काय? अंतिपा. आणि हा विश्वासू माझा साक्षी अंतिपा परगम तिथं असताना तुम्हामध्ये म्हणजे सैतान राहतो तेथे जिवे मारला गेला. त्यानं काय केलं? त्यानं डिनाय केलं. मी पाया पडणार नाही, मी उपासना करणार नाही. आणि तो पाया पडायला त्यानं नाही म्हटलं. आणि मग पुढे आपल्याला दिसतं त्याच्या दिवसात तू मजवरील विश्वास नाकारला नाही.
म्हणजे अंतिपाला मारलं तेव्हाही मंडळी तुम्ही फिरला नाही, तुम्ही माग हटला नाही, तुम्ही विश्वासामध्ये स्थिर राहिला. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये विश्वास तुमचा एकदम हल्ला जावा, तुम्ही विश्वासात कमकुवत व्हावं, म्हणून कदाचित तुमच्या पालकांनाच मारण्यात येईल, तुमच्या पालकांवरच हल्ला करण्यात येईल. तुम्ही विश्वासात एकदम पडावं, तुम्ही विश्वासात कमकुवत व्हावं, म्हणून जो तुम्हाला शिक्षण देतो, जो तुम्हाला शिकवतो, त्याच्यावरच हल्ला करण्यात येईल. मंडळी, त्यावेळेस हलायचं नाही, विश्वासामध्ये खंबीर उभं राहायचं. कारण आता घटना, गोष्टी फार जवळ आलेल्या आहेत प्रभूच्या. आपल्याला ठाऊक नाही हा दिवस कधी आहे. कदाचित या वर्षी होईल, पुढच्या वर्षी होईल, या महिन्यात होईल, 10 वर्षानं होईल, 20 वर्षानं होईल, 30 वर्षानं होईल, 50. वी डोंट नो एक्झॅक्टली की कधी हे होणार आहे, पण होणार मात्र बिलकुल लवकर. प्रभूचं लवकर. रात्री जसा चोर येतो तसा दिवस आहे. चोर सांगून येत नाही, त्यामुळे तो दिवस कधी आहे आपल्याला ठाऊक नाही. आपण फार दिनांकाची वाट बघायची, पण विश्वासामध्ये मंडळी पडावी हा प्रयत्न सैतानाचा प्रारंभापासून. आणि मग या ठिकाणी मागच्या वेळेस उदाहरण आहे, ते उदाहरण आपण शिकलेलं होतं. तिथं असं म्हटलेलं आहे, तथापि मला तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे आहे. परगमला दोष आहे, त्या कोणत्या? त्या ह्या की तेथे तुझ्याजवळ बलामाचे शिक्षण खरे मानून राहणारे लोक आहेत, आणि त्याने बालकाच्या इस्रायलाच्या संतानापुढे मूर्तीला अर्पिलेले खाणे व जारकर्म करणे हे अडखळण ठेवण्यास शिकवले. आणि मागच्या वेळेस आपण बलामाची आणि बलाकाची गोष्ट पाहिली. ओके, त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं. आणि आपण हेही पाहिलं की मंडळांमध्ये बलामासारखे लोक आहेत, आणि बलाम कसा होता तेही आपण पाहिलं. बलामानं काय पाहिलं? बलामानं पैशाकडे पाहिलं, आणि पैसा, धन, संपत्ती याच्याकडे पाहून तो श्राप द्यायला निघाला, इस्रायलला श्राप द्यायला निघाला. त्याचा दृष्टिकोन होता. आणि मग आपण पाहतो की पुढे देवाचा दूत उभा राहिला तलवार उपसून, आणि आपण पाहतो की देवाचा दूत त्याला म्हणतो की तुझा दृष्टिकोन बरोबर नाही हे मी जाणलंय. जेव्हा तो निघाला त्यावेळेस त्याला म्हटलं जा, आणि जेव्हा तो निघाला त्याचा दृष्टिकोन बरोबर नव्हता. आणि आज आपण पाहतो की सेवा करत असताना असे अनेक लोक आहेत ज्यांचा दृष्टिकोन बरोबर नाही, जे अयोग्य गोष्टींना मंडळीला करण्यासाठी उत्तेजन देतात. आणि त्या ठिकाणीही त्यावेळेस असे लोक होते जे सम्राटाच्या मूर्तीला नमन करणं काही अयोग्य नाहीये रे असं शिकवणारे होते, काही हरकत नाही असं सांगणारे लोक होते. आणि त्याच्यामध्ये परगमला असं म्हटलंय की तू हल्ली नाहीस, तू घाबरली नाहीस, तू त्यांच्या शिक्षणाला भीक घातली नाहीस, पण तुझ्यातले काही लोक जे आहेत त्यांनी काय केलं? त्यांच्या शिक्षणाकडे किंवा त्यांच्या शिक्षणाच्या मागे गेले. त्यामुळे हे फार आवश्यक आहे तुम्हाला आणि मला समजणं. पुन्हा एकदा या ठिकाणी जे इफिसच्या मंडळीला सांगितलं तेच परगमच्या मंडळीला सांगण्यात येत आहे की लोक घुसलेले आहेत मंडळांमध्ये. आणि इफिसच्या मंडळीला पण तीच गोष्ट आहे, परगमच्या मंडळीला पण तीच गोष्ट आहे. ते घुसलेले आहेत मंडळांमध्ये आणि पुलपिटची जागा घेतलेली आहे. त्यामुळं तुम्ही कदाचित इथं आहात, तुम्ही दुसरीकडे कदाचित जाल संदेश ऐकायला, तुम्ही पुलपिटची जागा पारखा. संदेश काय येत आहे पारखा, फार गरजेचं आहे पारख करणं. आणि पारख करणं चुकीचं नाहीये, तुम्हाला पारख प्रत्येकाची करायची. फार मजेशीर गोष्ट आहे बघा. कोणीतरी वाचा प्रेषितांची कृत्ये याचा 17वा अध्याय आणि त्याचा 11 वचनापासून पुढे. प्रेषित 17 11 वचनापासून. हे कुठे गेलेले होते बरं? कुठे गेलेले? बिरुया. कुठे गेलेले लोक? बिरुया. कोण कोण आहेत हे? हा, कोण आहेत हे लोक? पॉल आणि सीला. हे कुठे गेलेत परत सांगा मला? बिरुया. आणि कुठून गेले ते बिरुयामध्ये? थोडस बॅक मध्ये बघा, कॉन्टेक्स्ट बघा त्याचं, कुठून गेले ते?
नाही बिरुयामध्ये, पण कुठून गेलेत? बरोबर, ते कुठून गेले? त्याचा कॉन्टेक्स्ट काय, ते कुठून गेले? थैसेलिका मधून कुठे गेले? बिरुया. म्हणजे मी तुम्हाला इथे जॉग्राफिकली सांगतो बरं का. समजा थैसेलिका इथे आहे, ओके, तर बिरुया खाली आहे, ओके. त्यांनी प्रवास केला, थैसेलिकामध्ये गेले आणि मग बिरुयामध्ये गेले. तर 11 वचन काय म्हणतात? बिरुयातील लोक थैसेलिकातील लोकांपेक्षा कसे होते? मोठ्या मनाचे म्हणजे कसले? काय वाटतं तुम्हाला? काय कॉन्टेक्स्ट आहे मोठ्या मनाचे लोक आहेत? बरोबर. समजा आपण कोणाविषयी बोलतो, अरे खूप मोठ्या मनाचा माणूस आहे बरं का. व्हेरी गुड. काय म्हणतो आपण, कोणत्या विषयी म्हणत असतो? मोठ्या मनाचे म्हणजे आपण काय म्हणतो? कधी पण देण्याविषयी म्हणतो. गॉट इट? काय म्हणतो आपण? त्यांच्या देण्याविषयी. अरे वा, हा खूप मोठ्या मनाचा माणूस आहे बाबा, एक्सपेक्टेशन नव्हतं यार तेवढं केलं. बरोबर आहे, असं म्हणतो. थोडं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही थैसेलिकातील लोकांविषयी अभ्यास करा. थैसेलिका पत्र 1, थैसेलिका पत्र 2, त्याच्यामध्ये पॉल आहे ना, पॉल त्यांच्याविषयी प्रशंसा करतो आणि त्यांना म्हणतो थैसेलिका त्या लोकांना की मी इतका थँकफुल आहे तुमच्यासाठी. थैसेलिकाचं सांगत आहे बरं का. त्यांच्याविषयी तो असं म्हणतो की तुम्ही सेवेला भरघोस दिलं. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटलं की तुमचा पाळक म्हणजे पास्टर पॉल त्याला कमी आहे, तुम्ही त्याला भरपूर दिलं. तो म्हणतो मला मला कधीही अडचण पडली नाही. जेव्हा कधी तुम्ही पाहिलं की मला गरज आहे सेवेविषयी किंवा इथं गरज आहे, तुम्ही लगेच म्हटलं की घ्या. तुम्हाला समजलं की तुमच्याकडे जे आहे ते पूरक नाहीये, तर तुमच्याकडे होतं नव्हतं ते विकून तुम्ही दिलं. तो म्हणतो, तुम्हाला समजत होतो काय म्हणतो? म्हणजे सेवेकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही विकला आणि सेवेला दिलं. आहो, तो म्हणतो तुम्ही इथंच नाही थांबले. ज्या वेळेस तुम्हाला समजलं की अजूनही पुरत नाही, तर प्रभूचं वचन पॉल असं म्हणतो, तेव्हा तुम्ही स्वतःला देऊन टाकलं प्रभूला, असं तो म्हणतो. आणि अप्रिशिएशन करतो थैसेलिका त्या लोकांचं. आता जे तुम्ही 11 वचन वाचलं त्याच्यामध्ये काय अप्रिशिएशन आहे बिरुयाच्या लोकांचं? तुम्ही कसे आहात? येथील लोक थैसेलिकापेक्षाही, हो, म्हणजे थैसेलिकाच्या लोकांचं जे अप्रिशिएशन आहे त्याच्यापेक्षाही बिरुयाचे लोक कसे आहेत? अजून मोठ्या मनाचे. किती जबरदस्त आहे. ओके, आता काय झालेलं आहे बघा. कोण कोण गेले पुन्हा एकदा सांगा मला. पॉल आणि, बरोबर आहे, पॉल आणि सील. मग तेथील लोक मोठ्या मनाचे होते थैसेलिकातील लोकांपेक्षा. त्यांनी काय केलं? देवाच्या वचनाचा फार उत्सुकतेने त्यांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला. ओके, स्वीकार केला इथपर्यंत ठीक आहे. पुढे काय लिहिलंय? आणि या गोष्टी, हे इम्पॉर्टंट आहे, या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज, प्रतिदिवशी, ओके, दररोज म्हणजे एव्हरी डे काय करू लागले? ओके, म्हणजे आम्हाला कोण शिकवलंय आता? पॉल आणि सिला. ओके, पॉलाने किती पत्र लिहिले शास्त्रातली? 13. ओके, बिरुयाची मंडळी काय म्हणते? हो, पॉल आलाय, सिला आलाय, हो महान सेवक, हो, जे बोलतील ते कसं दगडावरची रेग. नाही, बिरुयाच्या मंडळीने काय केलं? हे जे शिकवत आहेत हे असंच आहे का? आम्हाला काय करायला पाहिजे? चेक करायला पाहिजे. मग त्यांनी चेक कुठे केलं? कुठे केलं? शास्त्रात चेक केलं. या गोष्टी अशाच आहेत की काय हे त्यांनी चेक केलं. आणि मग पुढे वाचा बरं. नाही नाही, परत परत वाचा. हा, तेथील लोक थैसेलिकातल्या, ओके, तेथील लोक थैसेलिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. हो, त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला. हे काय करत गेले? व्हेरी गुड. पुढं तुमच्या बायबल मध्ये असं लिहिलंय, त्यातील अनेकांनी. ओके, थांबा, तुमच्या बायबल मध्ये काय लिहिलंय अंकल? दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला समजत आहे? दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणता? यावरून. कशावरून?
हा, पारख केली त्यावरून. तुम्हाला समजत आहे व्याकरण कसं आहे? यावरून म्हणजे आता पारख केलेली आहे. कुणाची पारख केली आहे? पॉल आणि सीला. बरोबर शिकवतात का? पारख केल्यावर काय समजलं? यावरून. म्हणजे आता पारख केली, यावरून काय झालं? वाचा, आता तुम्ही वाचा. हा, कधी धरला? यावरून, पारख केल्यावरून. हे इम्पॉर्टंट आहे. यावरून पारख केली आणि मग पारख केल्याने यावरून मग काय झालं बघा. यातील बहुतांनी व हेलेनी कुलीन स्त्रिया व पुरुष यातील बऱ्याच जणांनी विश्वास धरिला. आता बघा पुढे काय लिहिलंय. पॉल देवाचे वचन बिरुयात सांगत आहे हे थैसलिकातल्या यहुद्या समजले, तेव्हा त्यांनी तिकडेही जाऊन लोकांस खवळून चेतविले. यावरून बंधुवर्गाने पौलाला समुद्राकडे जाण्यास लगेच पाठवले आणि सीला व तिमोथी तेथेच राहिले. तेव्हा पौलाला पोहोचणाऱ्यांनी त्याला एथेनपर्यंत नेले आणि सीला व तिमोथी यांनी आपल्याकडे होईल तितके लवकर यावे अशी त्यांनी आज्ञा करून तेथून ते निघून गेले. तुम्हाला समजत आहे? ओके, त्यांनी कुणाला चेक केलं? पॉल आणि सीला. तर आज मंडळीनं कुणाकुणाला पारख करायचे? सगळ्यांना. तुम्हाला मला पण करायचे. एव्हरीवन. की आमचे पाळक साहेब वचना आधारित शिकवतात का? वचनाला धरून शिकवत आहेत का? असंच दिलेलं आहे का? फार आवश्यक आहे. कारण पुलपीटची जागा फार भयान लोकांनी घेतलेली आहे आणि ते घेऊन पुढे चाललेलं आहे. परगम मंडळीला ती वॉर्निंग आहे. बलामा सारखे लोक सुसाट सुटलेले आहेत पोटासाठी. गहेजीचं उदाहरण दिलं मी मागच्या वेळेस, आठवतं? गहेजी सारखे लोक सुसाट सुटलेले आहेत. देवाची शपथ घेऊन सांगायला. गहेजी काय म्हणतो नामानाला? देवाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या मालकानं मागितलं म्हणतो. देवाची शपथ घेतो गहेजी. म्हणजे अहो काय सांगू, सुळसुळाट आहे. आणि अशा वेळेस हु विल सेव्ह यू? तुम्ही पारख करा. तुम्ही काय करा ना? पारख करा. एव्हरीथिंग ना तुम्हाला काय करायचं? पारख करायचं. कारण तुम्हाला पारख केल्यावरच तुम्ही वाचाल. ओके, काय करू? अहो आमचा खूप जुना हो पाळखतो, आमचं खूप जुनं होते, आम्ही नाही करू शकतो तसं. गॉड सेव्ह यू दे. दुसरं कोण नाही, कोण नाही वाचू शकत. नाही करावं लागतं, जावं लागतं, बसावं लागतं, करा, हे नाही चालणार. व्हेरी सिस्टमॅटिकली तुम्हाला निर्णय घ्यायचा. मागच्या वेळेस तुम्हाला आठवतं मी वाईट चांगलं शिकवलं तुम्हाला. चांगलं, उत्तम, उत्तम, अतिउत्तम, श्रेष्ठ शिकवलं, आठवतं? तुम्ही काय निवडलं? हा, कारण तुम्ही हुशार ना. तुम्ही काय निवडलं? तुम्ही श्रेष्ठ निवडलं. मग खायचं श्रेष्ठ निवडता, आध्यात्मिक गोष्टींचे श्रेष्ठ निवडायला कसं होईल? हा, तुमच्या मुलांना तुम्हाला चांगलं द्यायचं समजतं, तेव्हा आध्यात्मिकता आहे ते तेव्हा तुमचं घोडं कुठं मरतं. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही असंच काय बनवून हे घाले असं करता का? नाही, पोर तोंडावर मारतील रप करून. नवरा किंवा आलो आपण काम करून आलो आणि पाकिट काढलं आणि बायकोला पेपरचे तुकडे आहेत ना, हे घे पैसे, असं म्हणू का आपण? हे घे कमवून आणले पैसे, घे कागदाचे पेपर. नाही होऊ शकणार असं. कुछ भी दिया तो चलता है क्या? नाही, तुम्हाला समजतं की नाही मला नोटा द्यायला पाहिजे, त्या पण चांगल्या फाटक्या नाही. फाटक्या दिल्या की बायको तोंडावर मारल. फाटक्या काय दिलेत पैसे ह्यानं काय येतं का? चुके नाही. काय द्यायचंय मला, कसं द्यायचंय, किती द्यायचंय ना, तुम्हाला माहित आहे ना काय करायचं. मग जगाविषयी तुम्हाला ज्ञान आहे. जेव्हा आध्यात्मिक गोष्टी येतात तेव्हा काय व्हायला लागलंय?
तेव्हा हलक्यात चालू आहे ना. आय टेल यू, हे फार डेंजर आहे. प्रभूचं येणं लवकर आहे. तुम्ही तुमच्या लेकरांना तुम्ही स्वतःसाठी काय करायला लागलात, काय इन्व्हेस्ट करताय, कारण हीच वेळ आहे. इथं चुकू नका, ही वेळ आहे, इथं चुकू नका. चुकला की संपला तुम्ही. मी त्याला सांगितलं की जग फार वेगात प्रभूच्या येण्याकडे चालू आहे आणि त्याचं येणं लवकर आहे. बलामाचे शिक्षण खरे मानून राहणारे लोक आहेत आणि त्याने बलाकाच्या इस्रायलाच्या संतानापुढे मूर्तीला अर्पलेले खाणे जारकर्म करणे हे अडकळण ठेवण्यास शिकवले. त्यानं तुम्ही आठवतं की किती विचित्र प्रकार चालू होता. तुम्हाला आठवलं की यावेळी बलाकाचं शिक्षण आणि जे मिद्यानी लोक होते ते काय करत होते, कसे विवाह करत होते इस्रायल लोक त्यांच्याबरोबर, आणि अरुणाचा नातूचा पोरगा उठला आणि त्यानं कशी बर्ची घेऊन त्यांना मारलं. आणि देव म्हणतो तो किती ईर्षावान झाला माझ्याविषयी, आणि कसलं ऍप्रिशिएशन आहे त्याला, किती ऍप्रिशिएशन. ते लहान पोरग माझी ईर्षा गेली की माझा देवा संदर्भात आमच्या परमेश्वरासमोर हे कृत्य होत. किती ऍप्रिशिएशन केलं आणि काय आशीर्वाद मिळाला की शेवटपर्यंत तू काय असेल याजक, तुझं कुटुंब काय करेल, याजक पण करेल. बालामानं कधी अडवलं का त्यांना? कधीच नाही. जाने दो, करने दो. त्याप्रमाणे तुझ्याजवळ निकलाईताचे तशाच प्रकारचे शिक्षण, जसे इफिस मध्ये होतं तसं, खरे मानून राहणारे लोक आहेत. निकलाईत कोण? तर 7 जणातील एक. तुम्हाला आठवलं का? निवड झालेली होती आणि तो अयोग्य शिक्षण देत होता. यास्तव पश्चाताप कर. तुझ्यातले काही लोक आहेत त्यांना मागणी एकच आहे बरं का. तुम्ही जर चुकत आहात तुमच्या निवडीविषयी, एकच आहे, काय? पश्चाताप करा. पश्चाताप करणं म्हणजे मागं फिरणं. पश्चाताप करणं म्हणजे मागं फिरणं. जे तुम्ही करत आहात त्याच्यापासून मागं फिरणं. तुम्हाला समजायला पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये कोणती वाट निवडलेली आहे. मागं फिरणं, दुसरा पर्याय नाही. नाहीतर मी तुम्हाकडे लवकर येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्याचबरोबर लढेन. दुधारी तलवार. मी तुम्हाला सांगितलं दुधारी तलवारीचा उपयोग काय त्यावेळेस. प्रियांनो, ही धोक्याची सूचना आहे मंडळीसाठी. पुन्हा एकदा 17व वचन, आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. आणि मी तुम्हाला सांगितलं हे आत्मा मंडळास काय म्हणतो हे कसं बोललेलं आहे, प्रेमानं बोललं असं वाटतं. आत्मा मंडळास काय म्हणतो ऐका रे, असं बोललेलं आहे नाही, सरकॅस्टिकली बोललेलं आहे. आत्मा मंडळास काय म्हणतो ज्याला कान आहे तो ऐको. ही धोक्याची सूचना आहे मंडळीसाठी. त्यानं आपण पापात असो, आपण अयोग्य निवडीमध्ये असो, आपण काही गोष्टी चांगल्या करत आहे, ओके, आध्यात्मिक जीवनासंदर्भात काहीच आहे, पण काही ज्या गोष्टी आहेत त्या प्रभूच्या दृष्टिकोनातून अयोग्य आहेत आणि त्या संदर्भात तुमचं झाडा आहे. बी अवेअर. जो या गोष्टींवर विजय मिळवेल त्याला गुप्त ठेवलेल्या मान्यातून मी देईन. मला आठवलं ना, इस्रायल लोकांना प्रभू कसं प्रोव्हिजन करत होता, मान्ना देत होता. आणि हीच ती वेळ होती जेव्हा बालाक यांचा तो काळ होता, प्रभू त्यांना काय करत होता, मान्ना देत होता. जर तुम्ही विजय मिळवला या मोहांवर, हे मोहच आहेत ना आपल्या समोर भौतिकतेचे, पारख नाही करायची, आंधळ्यासारखं फिरायचं, हा पण आहे ह्याला पण मान डुलवायची, तो पण आहे त्याला पण मान डुलवायची, भारी असं करायचं. तुम्ही कधी नंदी बैल बघितलंय? नंदी बैल आपल्या गावाकडे असतात ना, आपल्या गावाकडे खूप आहे ना, ते हे घेऊन असं एक येतो आपला, अरे हा, ते येतात आणि त्यांच्याकडे एक असतो माणूस, त्याकडे जायचं, 10 रुपये द्यायचे, त्याला म्हणायचे की माझं भविष्य सांग.
माझं चांगलं होणार का, मला नोकरी लागणार का, मला छोकरी मिळणार का. मग तो मान हलवतो अशी अशी. मग हा सांगतो भाषांतर करून, हो हो हो, होणार, हो नाही होणार. हा भाषांतर करतो ना. तुम्हाला मी सांगितलं की मी लहानपणी खूप मोठं होतो, आणि मग आमच्या घराजवळ हा नंदी बैल यायचा. तेव्हा 4 आणे असायचे. तुम्हाला माहित आहे, बहुतांश लोकांना 4 आणे माहित आहे. 4 आणे असायचे. तर 4 आणे त्यावेळेस तो रेट होता. मी कुठून तरी 4 आणे घेऊन यायचो, मोठं एक नंबरचा मी. पण मी त्या माणसाला द्यायचो आणि त्याला म्हणायचो, त्याला विचार मी पास होईल काय. तर ते हलवायचं मान अशी अशी, आणि ते म्हणायचं की हो होणार होणार म्हणायचं. मी एकदम खुश. माझा मित्र जो खूप हुशार, तो पण 4 आणे द्यायचा. मग तुम्ही पास होणार का. तो मान तशीच हलवायचा, हा भाषांतर करायचा, नाही होणार. ते मान नुसती अशीच हलवतोय. ह्यो पण आला, ह्याला पण असं, त्यो पण आला, त्याला पण असं. तुम्हाला माहित आहे, ख्रिस्ती विश्वासामध्ये नंदी ख्रिस्ती आहेत. हा पण आला, ह्याला पण होय होय होय, त्यो पण आला होय होय होय, त्यो पण आला होय होय होय. सगळ्याला मान डोलवायची नंदी बैलासारखी. पारख नाही करायची. नंदी ख्रिस्ती आहेत ते लोक, पारखच करायची नाही. झाला पाहिजे काय, मन माणसाचं मन ठेवायला, करायला पाहिजे माणसाचं मन ठेवायला, अमुक माणसाचं मन ठेवायला. मी त्यांना सरळ म्हणतो नंदी ख्रिस्ती आहेत. प्रभू त्यांना म्हणतो माझ्या दुधारी तलवारीनं मारून टाकणार आहे. काय म्हणतो त्यांना, दुधारी तलवारीनं मारून टाकणार आहे. आपण अजून लावदिकियाकडे गेलो नाही. यांना तो म्हणतो मी दुधाच्या तलवारीनं मारून टाकणार, दुधारी तलवारीनं. म्हणजे एवढं डेंजर आहे हे, तुम्ही याला हलक्यात घेऊ शकत नाही. नाही ना, येशू येशूच करतात ना, येशूच सांगतात, असं थोडी असतं. येशू येशूच बोलायला लागतो, येशूचं नाव आहे की ना तोंडात. सगळे येशू येशू चालू आहे. पारख करताय का तुम्ही. बलामासारखे आहेत का बघितलं का तुम्ही. योग्य शिक्षण आहे का बघितलं का तुम्ही. कारण ते आवश्यक आहे. ते नसेल तर दुर्दशा आहे. म्हणून आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. म्हणून कोणाचा हात पकडून आपण कधी थांबवत आहे का, नाही. जाओ करो, जो करना है करो. एक काम फक्त आपण करू शकतो, त्यांना सूचना देऊ शकतो आणि धोका सांगू शकतो. बाकी निवड तुमची आहे, तुम्हाला काय करायचं. जेवढा होईल तेवढा प्रयत्न करण्यात येत आहे, निवड तुमची आहे. वचनात दिलेलं आहे. मग त्यांना मी काय करेन, ठेवलेल्या मान्यातून देईन, गुप्त ठेवलेल्या मान्यातून मी देईन. इथंच नाही, त्याला मी पांढरा खडा देईन. ओके, आता इथे खूप मजेशीर आहे बरं का. त्यांना मी काय करेन, पांढरा खडा. इथंच नाही बरं का, इथून एक इंटरेस्टिंग पार्ट आहे. तो इंटरेस्टिंग पार्ट असा आहे, त्या खड्यावर नवे नाव लिहिले आहे. ओके, तो खडा कसा असेल, जो विजय मिळवतो त्याला काय करण्यात येईल, म्हणजे हे पारितोषिक आहे बरं का. एक पांढरा खडा, त्या कालखंडामध्ये पांढरा खडा म्हणजे एक पारितोषिक. आपण कसं कप्स वगैरे असतात, तसा पांढरा खडा जो की अलौकिक आहे, तो मिळत नाही. तर असा काहीतरी पांढरा खडा, आणि पण त्याच्यावर नाव आहे. त्याच्यावर नाव आहे, पण ते नाव लिहिलं आहे. ते तो खडा घेणाऱ्याशिवाय कुणालाच ठाऊक नाही ते नवं नाव काय. म्हणजे हे सिक्रेट आहे बरं का. आता हे काय कुणाला माहित आहे का, नाही. बायबल लिहित नाही त्याच्याविषयी काय आहे ते. त्याच्यावर पण नवं नाव आहे, गुप्त आहे. पण जो विजय मिळवतो त्यालाच मिळेल, आयरागरांना मिळणार नाही बरं का ते. जो विजय मिळवतो, जो फाईट चांगली करतो, जो फाईट चांगली करतो. मागील दिवसामध्ये मी तुम्हाला रविवारी मी तुम्हाला स्टीव लॉसन विषयी सांगितलं. ओके, आणि मग माझे काही फ्रेंड्स आहेत, ते आम्ही ज्यावेळेस बोलत होतो आणि एकमेकाला प्रार्थनेसंदर्भात सांगत होतो, त्यावेळेस त्यांनी बोलत असताना एक गोष्ट मला समजली, की ते म्हणाले की आपण एकमेकासाठी प्रार्थना करू, आणि शेवटल्या दिवशी प्रभू नक्कीच आपल्याला म्हणो की भल्याने विश्वास असा तर थोडक्या गोष्टींची विश्वास झाला, तू योग्य युद्ध केलेस तर आपण शेवटपर्यंत तसं राहू. आणि मला ते वाक्य फार आवडलं, की आपण एक चांगली फाईट करणारे योद्धे असावेत शेवटपर्यंत. मित्रांनो, माझी तुम्हा सगळ्यांसंदर्भात हीच एक इच्छा आहे आणि प्रभूजवळ प्रार्थना आहे
की शेवटपर्यंत आपण योग्य फाईट करणारे असो. माणसाची मन नाही तर प्रभूचं मन ओळखणारे त्याला धरणारे. ठीक आहे, माणसाला काय वाटतं ह्याच्यापेक्षा आपल्या प्रभूला काय वाटतं हे ओळखणारे आपण असावं, अशी आपण प्रभूचरणी प्रार्थना करू. इफिस, स्मुर्ना आणि परगम या तिन्ही मंडळ्या आपल्याला फार सॉलिड शिक्षण देतात. आणि ह्या शिक्षणाचा मूळ जो स्तोत्र आहे तो असा आहे की दुःखामध्ये, संकटामध्ये, कष्टामध्ये एकदम सॉलिड राहा, ढळू नका. अन्य शिक्षण, अन्य लोक, अयोग्य शिक्षण याला पारखा, कारण हा आपला कॉल आहे. प्रत्येक गोष्टीच्या मागे जाऊ नका, नाहीतर प्रभू म्हणतो माझा वॉच आहे, तुमच्याकडे मी बघत आहे. ओके, उगीच मान डोलवणारे नको, योग्य फोकस असणारे लोक आपण बनलं पाहिजे. प्रार्थना करूया. प्रभू देवा, आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो ही संधी आम्हाला दिलीस. तुझ्या वचनाद्वारे देवा तू आज पुन्हा भेट घेतलीस. इफिस, स्मुर्ना, परगम या मंडळांविषयी देवाप्पा आम्ही शिकत आहोत आणि आम्हाला तू मार्गदर्शन करत आहेस. तुझे देवा आम्ही आभार मानतो. तुझ्या दयेच्या आड आम्हाला घे, तुझी कृपा देवा आम्हावर कर आणि तुझ्या वचनाचं शिक्षण अधिक चांगल्या रीतीने आम्हाला कळावं, समजावं, यासाठी देवा तुझी कृपा कर. विशेष करून प्रभू देवापा या मंडळांचं शिक्षण घेत असताना प्रभू आम्हाला समजत आहे की तुझं येणं किती जवळ आलेलं आहे. जगभरात देबापा आज ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला किती धीर गंभीर होऊन देबापा या गोष्टींकडे पाहावं लागत आहे. त्याचबरोबर देबापा जी गोष्ट आम्हाला वचनावरून शिकवत आहेस की आम्ही किती पारख करणारे लोक असायला पाहिजे. आजूबाजूची परिस्थिती, पुलपीठवरून येणारे प्रत्येक संदेश याची पारख आध्यात्मिक दृष्टिकोनातून करणारे लोक तो आम्हाला बनव. तुझंच काय ते गौरव प्रभू तो करून तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा, आमेन.